एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबलाय आणि शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू चांगलेच भिडलेले आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच गद्दार म्हटलं तर गुजरात नवनिर्माण सेना म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय। पाहूयात। एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाची गद्दारी केली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवडीमधून राज ठाकरे यांची तोफ उद्धव ठाकरे यांच्यावर बरसली। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना थेट गद्दार असं म्हटलं। शिवसेनेला सोडून गेलेल्यांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात, पण घरात बसणारा तूच गद्दार आहेस असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाची गद्दारी केली। एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात। पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं। तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ। म्हणून तो मुलगा आणि ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात। तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं। तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो। तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे। जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे, मशाल आहे, शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, तिकडे ए टीम, बी टीम, सी टीम, वाय टीम, डब्ल्यू टीम, झेड टीम सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्यात। आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे। निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे। पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुणसे। नाही गुणसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा, पण गुजरात नवनिर्माण सेना। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मशिदीवरच्या भोंग्यांवरून देखील घेरलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशिदीवरील भोंगे खाली आणले, पण उद्धव ठाकरे आडवे आले अशी टीका राज ठाकरे यांनी केली। आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिदींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले। एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका। उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सगळे बंद झाले। मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबंद सांगितलं होतं की या मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत। जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? प्रचार संपण्याच्या आधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं मागचं पुढचं सर्वच काढलं। शिवसेना प्रमुखांना त्रास देणाऱ्या भुजबळांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर जेवायला बोलावतात। नारायण राणे, आपण स्वतः आणि शिंदेच्या बाहेर पडायला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं। या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले। पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो। बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा काही देणं घेणं नाही, आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। माहीमध्ये अमित ठाकरेंच्या विरोधामध्ये जमलं नसलं, शिवडीमध्ये मनसेच्या बाळा नांदगावकरांच्या विरोधात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवार दिलेला नाही। त्यावरून राज ठाकरेंनी आभार मानत इतर ठिकाणी सुद्धा आभार मानता आले असते असं म्हणत माहीमवरून खंत व्यक्त केली। पण माहीमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या विरोधात
महेश सावंत यांना उभं केलं. महाराष्ट्रात द्रोह्यांना एकही जागा सोडली नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. बाळा नांदगावकरांच्या इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी बाळाला जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर हे आभार मला बऱ्याच मतदारसंघात मानता आले असते, पण जाऊ देत. मग काही जण मला विचारतात की अहो मुंबईतली तुम्ही ती एक जागा का नाही सोडलीत? एक जागा, एक. म्हटलं मी महाराष्ट्र द्रोह्यांना एक सुद्धा जागा देणार नाहीये. आणि ज्यांनी जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, मिंदे हा उत्तम मुख्यमंत्री आहे, मी तुला जर का एक जागा सोडली असती तर ते एक मत सुद्धा हे त्यांच्या तराजूत गेलं असतं. मग माझं नातं जे आहे ते माझ्या महाराष्ट्राशी आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री पदावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते, पण उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच राज ठाकरेंनी गद्दार असं म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरेंना महाराष्ट्र द्रोहीचं लेबल लावलं. निवृत्ती बाबर आणि कृष्णा सोनारवाडकर सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.